पैशाने आपल्याला गाडी विकत घेता येईल, पैशाने आपल्याला बंगला सुद्धा विकत घेता येईल, पैशाने या जगात सगळं काही विकत मिळतं महाराज। पण एक लक्षात घ्या ना, पैशाने मायबाप नाही विकत मिळत। एवढा श्रीमंत माणूस अजून या जगात जन्मालाच आलेला नाही ज्याला मायबाप विकत घेता आले। बघा, स्त्री ही सुरुवातीला सरस्वतीच आहे, परंतु ज्या वेळेला एखाद्या वेळेला घरामध्ये स्त्रीला जर क्रोध येत असेल ना, त्या सरस्वतीला सुद्धा कालिका चंडिका बनायला वेळ लागत नाही। तेरी मंदिरों में माई मैंने जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला, क्या बताऊं तेरी माया, जब कभी मैं लड़खड़ाया तूने 10 भुजाओं से संभाला, खिल जाती है सूखी डाली, भर जाती है झोली खाली, तेरी मेहर है मेहरा वाली, ममता से तेरे बढ़कर मैया मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। सत्य महाराज, आई सारखी माया करणारा आणि आई सारखं प्रेम करणारा या जगतामध्ये दुसरं कोणीच नाही। मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, आई वडिलांना माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्याची गरज अजून तरी पडलेली नाही। या जगतातलं सर्वात मोठं तीर्थ जर कोणी असेल तर ते आमचे आई आणि वडील आहेत। या पृथ्वीच्या तलावर सर्वात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर ते आमचे मायबाप आहे, असं मी म्हणत नाही। माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय फार सुंदर वर्णन करतात। सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितरे, तया या पृथ्वीच्या तलावरचं सर्वात मोठं तीर्थ जर कोणी असेल तर ते आमचे मायबाप आहे। कारण मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा गृहिणी सेवेत सदा सर्व प्रयत्नतः। त्यांची सेवा करण्याकरिता माणसाने सदैव तत्पर असलं पाहिजे। कारण साक्षात भगवान परमात्मा एकाच वेळेस प्रत्येकाला आनंद देता यावा म्हणून त्याने 2 व्यक्ती या ठिकाणी जन्माला घातल्या, एक आई आणि दुसरा पिता बाप मायबाप जन्माला घातले। अपार प्रेम ते आमच्या जीवनावरती या ठिकाणी करत असतात। आमच्याकरिता हाडाचे काळ रक्ताचं पाणी जीवाचं रान करत असतात, आमच्याकरिता ते झटत असतात। परंतु एवढं करून सुद्धा आजकालची तरुण पिढी अशी आहे की ते मोठं झाल्यानंतर आपल्या मायबापाला प्रश्न विचारतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? खरं सांगू का, आपल्या आई वडिलांनी आपल्याकरिता काय केलं हे ज्याला जाणून घ्यायचं असेल ना, आई समजून घेण्याकरिता स्वतः जीवनामध्ये आई झाल्याशिवाय आईचं महत्व आपल्याला पटत नाही, आणि स्वतः बाप झाल्याशिवाय बाप काय आहे हे सुद्धा आम्हाला पटणार नाही। आपल्या आई वडिलांनी आपल्याकरिता काय केलं हे आपल्याला त्या दिवशी कळेल ज्या दिवशी आपण स्वतः आई होऊ, ज्या दिवशी आपण स्वतः बाप होऊ, त्या दिवशी आपल्या मायबापाचं महत्व आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही। पैशाने आपल्याला गाडी विकत घेता येईल, पैशाने आपल्याला बंगला सुद्धा विकत घेता येईल, पैशाने या जगात सगळं काही विकत मिळतं महाराज। पण एक लक्षात घ्या ना, पैशाने मायबाप नाही विकत मिळत। एवढा श्रीमंत माणूस अजून या जगात जन्मालाच आलेला नाही ज्याला मायबाप विकत घेता आले।
मुखाने तर सरळ आपण म्हणू शकतो काय केलं तुम्ही आमच्यासाठी, परंतु त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे आपण स्वतः मायबाप झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। एक लहान मुलगा होता, शाळेमध्ये जायचा। हळूहळू शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम जवळ आले आणि आई रोज आपल्या मुलाला शाळेमध्ये डबा नेऊन द्यायची, बॉटल नेऊन द्यायची, त्याच्या खाण्यापिण्याची सोय रोज शाळेमध्ये नेऊन डबा द्यायची त्या ठिकाणी। एक दिवस मुलाने सांगितलं, आई तू माझ्या शाळेत येत जाऊ नकोस, तुला पाहिलं की माझे मित्र मला चिडवतात, तू एका डोळ्याने आंधळी आहेस, विद्रूप दिसते, तुझा चेहरा बघून मला लाज वाटते आणि बाकीचे विद्यार्थी सुद्धा मला चिडवतात, मला हसतात, तू शाळेत येत जाऊ नकोस। मुलगा हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला, शाळेत जायला लागला, मोठा झाला, कॉलेज शिकायला लागला आणि एवढा शिकला महाराज, एक दिवस तर परदेशामध्ये गेला, एवढं त्याच्या आईने त्याला शिकवलं। परदेशामध्ये गेल्यानंतर तिकडेच मुलगी पसंत केली, तिकडेच लग्न झालं, इकडे आई एकटी घरामध्ये आहे, तरी सुद्धा आईला कुठलाच पत्ता नाही। बऱ्याच वर्षांनी आईला कळालं की मला नातू झालेला आहे। मुलाला फोन लावला, बाळा नातवाला बघण्याकरिता येऊ का? मुलगा म्हटला, नाही आई, तू इतकी विद्रूप दिसते की तुला बघून माझा बाळ सुद्धा घाबरेल, माझी पत्नी सुद्धा घाबरेल, तू येऊ नको, आम्ही सर्व या ठिकाणी मजेत आहोत। आणि ज्या वेळेला त्या आईला असं सांगण्यात आलं महाराज, जरा विचार करा ना, त्या आईला काय वाटलं असं। नाही गेली आई। अनेक वर्ष झाले मुलाने गावाकडे फिरकून सुद्धा पाहिलं नाही, बरेच वर्ष झाले गावाकडे मुलगा आला सुद्धा नाही आणि त्याची आई विद्रूप दिसते याचं दुःख त्याच्या मनामध्ये होतं। बरेच वर्ष निघून गेल्याच्या नंतर एक दिवस तो गावामध्ये आला तर घराला कुलूप दिसलं महाराज। आजूबाजूच्या लोकांना चौकशी केली असता लोकांनी सांगितलं, अरे तुझी आई तर केव्हाचीच वर निघून गेली। पण एक लक्षात ठेव गड्या, जाताना एक चिठ्ठी तुझ्याकरिता ठेवलेली आहे। आणि मग मुलाने ती चिठ्ठी मागितली, चिठ्ठी उघडली, जशी चिठ्ठी उघडली, चिठ्ठी वाचायला सुरुवात केली, मुलाच्या पायाखालची जमीन सरकून गेली, मुलगा ढसाढसा रडायला लागला। उभ्या आयुष्यात मुलाने आपल्या आईला शाळेत येण्यासाठी आनंदाने परवानगी दिली नाही, कधी तिला सन्मानाने जगवलं नाही। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, बाळा मी विद्रूप दिसत होती, याचं दुःख तुला उभ्या आयुष्यात झालं, पण तुला माहितीये माझा एक डोळा कुठे गेला? अरे तू लहान होता, एक दिवस तुझ्या पित्याबरोबर तू बाहेर फिरण्याकरिता गेला, फिरता फिरता झालं काय, एक गाडी आली, तुम्हाला गाडीची धडक त्या ठिकाणी बसली, तुझा पिता जागेवरच मेला आणि तू काट्याच्या कुपाट्यात जाऊन पडला, डोळ्यात काटे गेले, तू लहानपणी एका डोळ्याने आंधळा झाला होता। डॉक्टरांनी सांगितलं तुमचा मुलगा एका डोळ्याने कधीच बघू शकणार नाही, तुझा पिता तर मरण पावला होता, माझ्यासाठी तू म्हणजे माझं जग होतास, माझ्यासाठी तू म्हणजे माझं सर्वस्व होतास। मी विचार केला आपलं तर तसंही अर्ध आयुष्य निघून गेलेलं आहे आणि आता आपल्याला कोण बघणार आहे, पण आपल्या मुलाच्या समोर उभं आयुष्य पडलेलं आहे, एक डोळा जर आपल्या मुलाला नसेल तर आपला मुलगा या ठिकाणी कसा सुंदर दिसू शकेल। म्हणून बाळा तू लहान होता ना तेव्हा माझा एक डोळा मी तुला दिला, एक डोळा तुला दिला, त्याच वेळेला मी एका डोळ्याने काय झाली, आंधळी झाली आणि म्हणून मी विद्रूप दिसायला लागली, मी कुरूप दिसायला लागली। पण बाळा लक्षात ठेव ना, मी जर लहानपणी तुला डोळा दिला नसता तर आज मी नाही, माझ्या जागी तू विद्रूप दिसला असतास, तू विद्रूप दिसू नये म्हणून तुला लहानपणी डोळा दिला, परंतु तुला तर माझीच लाज वाटायला लागली। हे जेव्हा मुलाने वाचलं ना महाराज, ढसाढसा मुलगा रडायला लागला। पण आता रडून तरी उपयोग काय आहे? मी नेहमी सांगत असते, जोपर्यंत जिवंत आहात ना, जिवंत एकमेकाशी प्रेमाने वागा, एकमेकाला प्रेम द्या, कारण या जगात देण्यासाठी आणि घेण्यासाठी सर्वात जर कोणती स्वस्त वस्तू असेल तर ती प्रेम आहे। देणाऱ्यालाही पैसे लागत नाही आणि घेणाऱ्यालाही पैसे लागत नाही, म्हणून जिवंतपणे या जगाला प्रेम वाटा। अरे मेल्यानंतर तर तेही माणसं एकमेकाच्या मढ्यावर जाऊन रडतात ज्यांनी जीवनभर एकमेकाशी वैर केलं। म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाशी प्रेमाने वागलं पाहिजे। आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, पण एक लक्षात घ्या, आपल्याकडे आई वडील आहे तोपर्यंत किंमत कळणार नाही, ज्या दिवशी ते या जगतातून निघून जातील ना
त्या दिवशी मायबाबाची किंमत, मायबापाचं प्रेम आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगतामध्ये असे कितीतरी लोक आहेत जे अनाथ आहे, ज्यांना मायबाप नाही. जरा त्यांच्याकडे जाऊन एखाद्या वेळेला विचारा. मी नेहमी सांगत असते, आपल्या मुलांना कथा कीर्तनात घेऊन येत चला. चिंता करू नका, कथा कीर्तनात आणल्याने तुमचे मुलं काही साधू होणार नाही. साधू होणं काही एवढं सोपं नाही. कथा कीर्तनामध्ये आपल्या मुलांना याकरिता आणावं की आपल्याला जीवनात वृद्धाश्रमाचा रस्ता बघायची वेळ येऊ नये, यासाठी आपल्या मुलांना कथा कीर्तनात आणावं. कारण संस्कार हे फार प्रधान आहे. मी त्या दिवशी बोलून गेले, मुलांना संपत्तीचे वारस बनवू नका, मुलांना संस्काराचे वारस बनवा. तुम्ही संस्कार जर दिले, संपत्ती ते स्वतः कमावू शकतात महाराज. तुम्ही संपत्तीचे मालक बनवून ठेवता, संस्काराचा पत्ता नाही, आणि मग ती संपत्ती सुद्धा उधळून लावल्याशिवाय ते मुलं राहत नाही. संपत्ती माणसाकडे कितीही असली तरी त्याचा काही उपयोग नाही. संस्कार जर जीवनामध्ये नसेल तर संपत्ती व्यर्थ आहे. काही लोकांच्या घरी फार संपत्ती होती, मुलं दारुडे जन्माला आले, काहीच राहिलं नाही. म्हणून मुलांना संपत्तीचे नाही, संस्काराचे वारस बनवा. संपत्ती तर स्वतः त्यांनी कमवावी. वास्तविक मायबापांनी मुलांकरिता एवढी जास्त संपत्ती कमावूच ठेवू नये की एवढी संपत्ती कमावून ठेवल्यानंतर त्या संपत्तीचा मद होईल आणि त्या मदाने तो मुलगा वाया जाईल. एवढी संपत्ती सुद्धा मुलांकरिता कमावून ठेवू नये. संस्कार चांगले द्या, त्यांच्या पायावर ते उभे झाले की संपत्ती तर स्वतः जीवनामध्ये कमावू शकतात. म्हणून संस्काराचे मुलांना वारस बनवलं पाहिजे. कारण आई वडील कुंभारासारखे असतात. कुंभार माहितीये ना तुम्हाला? कुंभार वरी घाली तो धपाटा, आता आनंदाचा हात. वरून धपाटे मारत असतो त्या मडक्याला, परंतु आतमधून सुंदर आकार देत असतो. त्याप्रमाणे आमचे मायबाप असतात कुंभारासारखे. कुंभाराचं एक वैशिष्ट्य आहे, कुंभार त्या मडक्याला तोपर्यंतच आकार देऊ शकतो जोपर्यंत ते मडकं कसं आहे, ओलं आहे. एकदा जर मडकं भाजलं, मग कुंभाराने किती प्रयत्न केले तर मडक्याला आकार देता येईल का? नाही देता येईल. तसं वयाच्या 12-13 वर्षापर्यंत जे आपले मुलं असतात ना, हे त्या ओल्या मातीसारखे कोवडे कोवडे असतात. 12-13 वर्षापर्यंत. 13 वर्षापर्यंत तुम्हाला त्यांना काय संस्कार द्यायचे आहे ते तुम्ही देऊ शकता. एकदा मुलगा 14, 15, 16 वर्षाचा झाला की मग तुमचा मुलगा तुमचं काहीच ऐकणार नाही. मग तुम्ही म्हणता आमचा मुलगा बिघडला. बिघडला नाही, आपण स्वतः बिघडवला. तो हरिपाठाला जात होता, आम्ही म्हणालो हरिपाठात जाऊ नको, घरात चुपचाप टीव्ही बघ. घराच्या बाहेर निघायचा नाही. आम्ही त्याला घराच्या बाहेर निघू दिलं नाही. एक दिवस असा येतो महाराज, तो आपलं काहीच ऐकत नाही. आणि एकदा वय निघून गेलं, तुम्ही कितीही डोकं आपटा, मग काही मुलावर संस्कार घातल्या जात नाही. नवे हे संस्कार जन्माला आल्यानंतरच होतात असं काही नाही. हे संस्कार आईच्या गर्भापासूनच होतात. गर्भसंस्कार फार महत्वाचे. शास्त्राने 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्या 16 संस्कारांमधले गर्भसंस्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत. ज्या वेळेला एखादा बालक आईच्या गर्भामध्ये असतो ना, आज तुम्हाला माहितीये इथे बसलेले म्हातारी माणसं, तुम्हाला अजूनही मोबाईलचे 2च बटन माहिती आहे. एक लाल बटन, दुसरं हिरवं बटन. लाल बटनने मोबाईल फोन कट करायचा आणि हिरव्या बटनाने उचलायचा, एवढंच तुमच्या पाठ झालंय. पण तुमच्या नातवाला अख्खा मोबाईल येतो का? कारण 9 महिने 9 दिवस त्याच्या आईने मोबाईलचा परिपूर्ण अभ्यास केलेला होता. म्हणून त्याला जन्माला आल्याबरोबर मोबाईल समजतो. इथून पुढे तर काही दिवसांनी असे मुलं जन्माला येतील, आईच्या गर्भातूनच मोबाईल घेऊन येतील, तिथूनच मोबाईल घेऊन येतील. संपूर्ण प्रशिक्षण तर घेऊन आलेच, मोबाईलच घेऊन येतील. म्हणून गर्भसंस्कार डोहाळे लागतात. स्त्रियांना डोहाळे लागतात. जेव्हा ती गर्भवती असते ना, महिलांना डोहाळे लागतात. काही काही महिलांना तर विचित्र, कुणाला माती खाण्याचे डोहाळे लागतात, कुणाला चुलीतली राख खाण्याचे डोहाळे लागतात. काही काही महिला आपल्या विदर्भातल्याच आहे असं नाही, काही परदेशातल्या महिला, त्यांना दारू पिण्याचे सुद्धा डोहाळे लागतात. महाराज, कशाचे डोहाळे लागावे?
कौशल्या माईला विचारलं होतं दशरथजींनी, कौशल्या काय इच्छा आहे तुझी, सांगा तुम्हाला कशाचे डोहाळे लागले. कौशल्या माई म्हणायला लागल्या, आणा तो धनुष्य मारीन रावणा, धनुष्य बाण आणा माझ्या हातामध्ये, मला रावणाचा वध करायचा आहे. हे गर्भापासून संस्कार होते, म्हणून रामप्रभूच्या हातून रावणाचा वध झाला. जिजामातेला डोहाळे लागले होते. 7व्या महिन्याला सासूबाईंनी विचारलं, काय डोहाळे लागले तुम्हाला. जिजामाऊली सांगतात, आई मला घोड्यावरती स्वार व्हायचं आहे आणि सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये मला स्वारी करून यायचं आहे. सासूबाई म्हटल्या, तुमचं डोकं वगैरे फिरलंय का, 7वा महिना लागलेला आहे तुम्हाला, तुमचा गर्भ घडेल ना. जिजामाऊली हसायला लागल्या. जिजाई माता म्हणतात, आई माझा गर्भ जर एवढा कमकुवत असेल की सह्याद्रीच्या गड्या कपारात गेल्याने माझा गर्भ घडत असेल, तर असा गर्भ मला न राहिलेला बरा. एवढी कणखर जी माता होती, म्हणूनच तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून संस्कार सुद्धा फार महत्वाचे असतात. ज्या वेळेला बालक आईच्या गर्भामध्ये असतो ना, त्याच्यावर संस्कार केले पाहिजे. कोणते संस्कार. बाई पहिल्या ग मासी उभी होती मी अंगणात, बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो रे जो. तुम्हाला असं वाटेल की ताईने 9 महिन्याचं म्हटलं असतं तर बरं झालं असतं. बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवीत होते टाळ, मी वाजवीत होते टाळ, संत रूपाने बाळ ग जो बाळा जो रे जो, संत रूपाने बाळ ग जो बाळा जो रे जो. गर्भसंस्कार फार महत्वाचे असतात महाराज. आज तुमच्या समोर मी तुम्हाला भागवत कथा या ठिकाणी करताना दिसते. संपूर्ण जगतामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग येतो गावागावामध्ये. जरा विचार करा ना, मी जर भागवतकारच झाले नसते तर तुमच्या गावात यायचं मला काही काम पडलं असतं का. हा, नातेवाईकांच्या घरी काही कार्यक्रम असतात तर तेवढ्या पुरता आलो असतो, पण एवढ्या लोकांशी संपर्क जोडला असता का. नाही. हे कशामुळे झालं. तत्वज्ञान जीवनामध्ये आलं, सतसंगती जीवनामध्ये आली, म्हणून हे झालं. आणि मला माझ्या जीवनात कोणीच सांगितलं नाही तू कथा शिक की कीर्तन, काही नाही, कोणीच नाही. आमच्या 7 पिढ्यात सुद्धा कोणी कीर्तनकार भागवतकार नाही. मला बरेच लोक प्रश्न विचारतात, तुला इच्छा कशी झाली, तुमची इच्छा कशी झाली या मार्गाकडे वळण्याची. खरं सांगू का, माझी इच्छा कशी झाली हे माझं मला सुद्धा माहिती नाही. कारण हे गर्भसंस्कार आहे. ज्या वेळेला मी माझ्या आईच्या गर्भामध्ये होती ना, माझी आई भागवत कथा ऐकायची. आमच्या गावामध्ये वर्षभराच्या 7 ते 8 भागवत कथा होतात. त्या सर्व कथा माझी आई ऐकायची. साधू संतांचा आज जसं तुम्ही तुमच्या घरी अन्नदान करता, हे सगळं माझी आई करायची. आणि तो गर्भावर जो झालेला संस्कार आहे, त्या संस्काराने मला घडवलं. या ठिकाणी कुणाला सांगण्याची गरज पडली नाही.